दौंड पाटस मार्गावरील मांढरीमळा येथील हॉटेल जगदंबा येथे दिनांक 7 जानेवारी वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झालेला आहे। स्फोटात भाजलेल्या 10 कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचारी गंभीररित्या भाजलेले आहेत। दौंड शहरापासून 3 किलोमीटर अंतरावरील मांढरीमळा येथील हॉटेल जगदंबा येथे दुपारी हा स्फोट झाला। भटारखान्यातील एका घरगुती वापराच्या LPG सिलेंडरचा स्फोट झाल्याने तेथे काम करणारे 10 कर्मचारी भाजलेले आहेत। त्यापैकी 6 जण गंभीररित्या भाजलेले आहेत। स्फोटामुळे हॉटेलचे पत्रे उडाली तर दर्शनी भागातील काचेच्या खिडक्या तावदानासह खाली पडल्या। स्फोटात भाजलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांना मांढरीमळा येथील स्थानिकांच्या मदतीने दौंड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्यापैकी गंभीररित्या भाजलेल्या कर्मचाऱ्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले आहे। दौंड नगरपालिका व कुरुकुंभ MIDC अग्निशामक विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले। दौंड पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी आहे। आगीत भाजलेल्या 10 जणांपैकी 6 जण गंभीररित्या जखमी झालेले आहेत, अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिलेली आहे। अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हॉटेलमधून बाहेर काढलेल्या एकूण 21 सिलेंडरपैकी घरगुती वापराचे 14 व वाणिज्य वापराचे 7 सिलेंडर आहेत। LPG गॅस टाक्यांचा मोठा साठा असताना अग्निशामक विभागाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळलेला आहे।